मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की भारताने बांगलादेशला 192 धावांचे टार्गेट दिले। भारताची धारदार गोलंदाजी बघता 192 धावांचे टार्गेट देखील इझी नसणार हे बांगलादेशच्या सर्व फलंदाजांना माहीत होते। नमस्कार, आजच्या आपल्या डिस्ट्रॉय मेकर 2007 या सेगमेंटमध्ये आपले स्वागत आहे। तर भारतीय बॉलर्सने 192 धावा डिफेंड केल्या की नाही हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बांगलादेशी बॅट्समनना पूर्णतः माहीत होते की 192 धावांचे लक्ष्य हे भारताच्या धारदार गोलंदाजी समोर कधीही पुरेसे नसेल, कारण ती गोलंदाजी कधी आपला डाव गुंडाळू शकते असे बांगलादेशच्या सर्व बॅट्समनला माहीत होते। त्यामुळेच अगदी पहिल्या चेंडूपासून बांगलादेशचा लेफ्टी ओपनर तमीम इक्बाल याने फटके मारायला सुरुवात केली व फक्त 4 ओव्हर्समध्ये आपल्या टीमचा स्कोर 24 रनांपर्यंत नेऊन ठेवला। परंतु 5व्या ओव्हरमध्ये जहीर खानने बांगलादेशचा दुसरा ओपनर शहरियार नफीज याला LBW आउट केले आणि भारताला पहिली विकेट मिळवून दिली। त्यानंतर बॅटिंगला आला तो नौखा पण स्कूल बॉय वाटणारा असा मुशफिकुर रहीम, जो हाईटने देखील छोटा होता आणि अतिशय तो तरुण वाटत होता, जसं की स्कूलमधला एखादा मुलगा लेक्चर बंक करून क्रिकेट खेळण्यासाठी आलेला आहे असं सर्वांना वाटत होते। या छोट्या मुलाला तर आपण स्वस्तात माघारी धाडू असे भारतीय गोलंदाजांनी ठरवले, परंतु तो छोटा दिसणारा मुलगा आपल्या खूप टॅलेंटेड होता। आपल्या बॅटिंगच्या डिफेन्सने तो भारतीय बॉलिंगची टेस्ट घेत होता। कोणालाही वाटलं नव्हतं की तो मुशफिकुर रहीम नावाचा जो बॅट्समन आहे तो इतका टॅलेंटेड असेल आणि तो उत्तमरित्या भारतीय बॉलिंग हा खेळत होता। तर दुसऱ्या बाजूने तमीम इक्बाल भारतीय गोलंदाजांची धुलाई करत होता। दोघेही बॅट्समन अतिशय समतोल राखून खेळत होते व लक्ष्याच्या जवळ जात होते। भारतीय बॅटिंगच्या वेळी अतिशय अवघड वाटणारी जी पिच होती ती मात्र बांगलादेशच्या बॅटिंगच्या वेळेस अतिशय सोपी अशी वाटत होती। तमीम इक्बाल हा फुल धुलाईच्या मूडमध्ये होता आणि त्याने आपले अर्धशतक पूर्ण केली। ज्यावेळेस टीमचा स्कोर हा 69 होता त्यावेळेस त्या एकट्या तमीम इक्बालचा स्कोर हा 50च्या पुढे गेलेला होता आणि फटका मारण्याच्या नादातच तमीमला मुनाफ पटेलने धोनीकरवी झेलबाद केली। तमीम इक्बाल 50 करून आउट झाला। त्यानंतर पुन्हा मुनाफ पटेलने आफ्ताब इक्बालला LBW आउट केले व आशेचा किरण जागवला। संपूर्ण स्टेडियममध्ये आवाज व्हायला लागला। इकडे भारतीय चाहते जे मध्यरात्री आपली झोप बिघडवून मॅच बघत होते ते भारतीय चाहते देखील खुश झाले की आता काहीतरी चेंज होणार कारण भारतीय बॉलर्सनी कमबॅक केले होते। त्यानंतर बॅटिंगसाठी आला तो बांगलादेशी ऑलराऊंडर शकीब अल हसन बॅटिंगसाठी आला आणि त्याने मुशफिकुर रहीम सोबत त्यांच्या बांगलादेशच्या बॅटिंगचा डाव सावरला। दोघेही कदाचित ठरवून आले होते की अभी नाही तो कभी नाही, कारण हीच वेळ आहे भारताला हरवण्याची, आत्ता नाही तर कधीच नाही, कदाचित असं त्यांच्या माइंडमध्ये चालू असेल। इकडे भारतीय बॉलर्स शर्थीचे प्रयत्न करत होते। जहीर स्विंग करण्याचा प्रयत्न करत होता, आगरकर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करत होता, मुनाफ पूर्ण स्पीडने गुड लेंथला बॉल टाकत होता, हरभजनची फिरकी देखील हरभजन पूर्ण जोर लावून टाकत होता, पण त्याचा म्हणावा तसा प्रभाव हा बांगलादेशच्या बॅट्समनवर पडत नव्हता। त्यानंतर दोघांनी हळूहळू स्कोअरबोर्ड पुढे चालवत दोघांनी आपल्या टीमला 150च्या पार नेले व आपापले वैयक्तिक अर्धशतक दोघांनी पूर्ण केले। शकीब आणि मुशफिकुर यांची पार्टनरशिप 90 पार जाणार असे वाटत असतानाच पार्ट टाइम स्पिनर वीरेंद्र सेहवाग बॉलिंगला आला आणि त्यांनी शकीबची विकेट पटकावली आणि स्टेडियममध्ये खूप जल्लोष झाला। त्यानंतर बांगलादेशचा कॅप्टन मैदानात आला, हबीबुल बाशर बांगलादेशच्या कॅप्टनचं नाव, परंतु सेहवागने त्याला फक्त एका धावावर विकेटच्या मागे आउट केले। आता वाटलं की काहीतरी चेंज घडणार, कारण 163 वर 3 आउट असा बांगलादेशचा जो स्कोर होता तो अचानक 175 वर 5 आउट असा आला। त्यानंतर बॅटिंगला आला तो मोहम्मद अशरफुल आणि मुशफिकुर रहीम, तो सुद्धा बॅटिंगला होताच, 1 डाऊन आलेला, तो अजून देखील बॅटिंगला होता। कदाचित त्यांनी ठरवलंच होतं की आज करायचंच, लक्ष्य हे सफल करायचंच। त्यानंतर 175 वर 5 असा स्कोर ज्यावेळेस बांगलादेशचा होता त्यावेळेस थोडं काहीतरी होप्स अशा वाटत होत्या, पण टार्गेट केवळ 192 धावांचे होते। त्यांनी हळूहळू करत स्कोर लेव्हल केले आणि 191 धावांवर ते आले। द्रविडने सर्व फिल्डर्स वर बोलवले कारण एका धावेची गरज होती। मोहम्मद अशरफुलने ऑफ साईडला सनसनीत असा चौकार मारला आणि सर्व भारतीयांची मन त्या ठिकाणी सुन्न झाले आणि भारतीय वाघांना बांगलादेशच्या दुबळ्या संघाने अक्षरशः लोळवले होते। त्यांनी स्कोअरबोर्ड अतिशय उत्तमरित्या चालू ठेवत अतिशय उत्तमरित्या मॅच खेळली आणि भारतीय वाघांना लोळविले होते अक्षरशः। ग्रेट नवजोत सिंग सिद्धू यांच्या भाषेत जर सांगायचे झाले तर मारा कम और घसीटा जादा असंच केलं होतं बांगलादेशनं आपल्यासोबत।
चॅम्पियनच्या रेसमध्ये उतरलेली टीम इंडियासाठी हा पराभव म्हणजे खूप मोठा सेटबॅक मानला जात होता आणि भारतीय प्लेयर्सला एका क्षणात या पराभवाने जमिनीवर आणले होते. नाम बडेवर दर्शन खोटे अशा आशयाच्या हेडलाईन्स त्यावेळेस चालू लागल्या होत्या आणि सर्व जगाने बघितले की बांगलादेश कशा प्रकारे जायंट किलर ठरला. तर भारत या पराभवातून सावरतो का आणि सावरतो तर कसा सावरतो आणि पुढे काय कामगिरी करतो ते बघूया आपण आपल्या सेगमेंटच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. धन्यवाद.